आणि आता पाहणार आहोत टॉप 9 राजकीय बातम्या। एक नेपाळी महाराष्ट्रामध्ये शाल घालून फिरतोय। त्यांना वाटतंय की माझ्यामुळेच महाराष्ट्रामध्ये हिंदू धर्म टिकून आहे। विधान परिषदेमध्ये अनिल परब यांची मंत्री नितेश राणे यांच्यावर नाव न घेता टीका। विधानसभा उपाध्यक्षांच्या निवडीवेळी विरोधी पक्षनेताही नियुक्त करावा। सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारणारा विरोधी पक्षनेता असला पाहिजे। ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांची विनंती। औरंगजेबानं संभाजी महाराजांना मनुस्मृतीप्रमाणे मारलं। काँग्रेस नेते हुसेन दलवाईंचा खळबळजनक आरोप। संभाजी महाराजांना मारण्याची पद्धत मनुस्मृतीप्रमाणे पंडितांनी सांगितली असल्याचाही दावा। प्रत्येक गोष्टीचं राजकारण नको असं बोलण्याची आवश्यकता नाही। हुसेन दलवाईंच्या वक्तव्यावर प्रवीण दरेकरांची प्रतिक्रिया। आम्हाला औरंगजेबाचा इतिहास ऐकण्याची गरज नाही, दरेकरांचं वक्तव्य। हुसेन दलवाई औरंगजेबाची पिलावळ। शिरसाट यांची हुसेन दलवाईंवर जोरदार टीका। भास्कर जाधव यांच्या मतदारसंघामध्ये शिंदेंच्या शिवसेनेची नवी खेळी। श्रीकांत शिंदेंचे मेहुणे विपुल कदम गुहागर विधानसभेचे समन्वय। विपुल कदम गुहागर विधानसभा मतदारसंघात सक्रिय। अदिती तटकरे यांच्या जिल्ह्यामध्ये 15,000 लाडक्या बहिणी अपात्र ठरल्या। तर रायगड जिल्ह्यातील 61 महिलांनी स्वतःहून अर्ज मागे घेतले। कागदपत्रांच्या त्रुटीमुळे अर्ज अपात्र, जिल्हा माहिती कार्यालयाची माहिती। आदित्य ठाकरे आणि छगन भुजबळांची विधान भवन गॅलरीमध्ये भेट। यावेळी दोघांकडून एकमेकांना हस्तांदोलन करत चर्चा। तर काल भुजबळ आणि उद्धव ठाकरेंची भेट झाली होती। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा 12 एप्रिलला रायगड दौऱ्यावर येणार। अमित शहा किल्ले रायगडावर शिवरायांना अभिवादन करणार। अमित शहांचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त दौरा।